येतं ते काय कमी दिसतं ते भाड्याचे ठाणे गेले तू का बक्षीस देव तुझ्या काय का पोटात दुखतं ये ना पोटात दुखलं क्रोसिंग खाऊन म्हणतो तो ओंकार दादांचा वाढदिवस होतो बिचारा का कितक्याक पडलो तो माझ्यासाठी जेम ते वाटत 100 रुपये घेऊन इले असते गाण्यासाठी तुका कोणी झक मार म्हटलं गाणं त्यांनी सांगलेलं नाही माझ्या बर्थडेचं गाणं मग नंतर काय का पैसे मागून घेत गाणं म्हटलं आता मला पैसे द्या मदाराचा खेळ करायला आलीये पैसा फेक तमाशा दे त्यांना तो बड्डे कितक्याक पडलो म्हणता ओंक्या सेटिंग लावली मी म्हणता दादा म्हटल्या बरोबर त्या ओंकार दादांच्या दिलाचे तुकडे 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 झाले तू ओंकार म्हटल्यावर झपकन जवळ इले असते दुडता नुसतं मला काय काय मला तर पण बोलता सध्या बाई ही बाई आधी बाळासाहेब ठाकरेंसाठी गाण्याची फरमाईश आलेली ती पूर्ण करते ते का काय नाईट माझ्यासोबतच मारूची आहे ना आदरणीय श्री अभि परब यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करते धन्यवाद आनंद परब यांच्यावरून चिमणी उडाली भूर या गाण्यासाठी हे बंधकालीन स्वरूपात बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करते थांबा जरा थंड घ्या त्यांनी घेतले ना महाराष्ट्रामध्ये एक जन्मला महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा शिवाचा छावा बरेच काय काय पॉइंट मिळून देण्यात गाण्याची फरमाईश पण ह्यांचा वाटाण्याने अडकलं प्रयत्न करतोय या वाटाण्याचं गाणं म्हटले
बघतोय हा. फक्त म्हणजे ए, कोण दोन कराय? म्हणतात मला पैसे आले. पैसे रवा देऊ थांबावायचे. ए, गपचूप घ्या. वाटाण्याचा गोल देणार हा? पिवळे वाटाणे, पिवळे. हे कायच्या प्रकारचे वाटाणे? गरवडे, गरवडी. नाव कसं म्हटलंय? अक्षय परब. AKSHAY, अक्षय परब. AKSHAY. अक्षय परब यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दादा वाईट जर आवाज द्यावा. हो, मॅडम. खेरवाडी. हा? खेरवाडी. केरवाडी. Man from खेरवाडी. बॉय फ्रॉम केरवाडी. Boy from. मॅन फ्रॉम केरवाडी. भारी जायचं तुम्ही. हॅलो. माझं जरा मंजुळा नाव आवाज त्याची कशी आरड खूपच. वाटाणा बरं दे ना. काय करा माहिती हय बुवा शेती बऱ्याच प्रमाण होता ना हो मातोंड गावात. ती भात शेती ते ह्याच्यात भैमुख वगैरे लावलं ना हे का घेऊन जावा थंय ते बुजगावणी मारतात ना बुजगावणी त्याला की ह्या का घाला थंय आलडाच राहू त्याला. तुमका बुजगावण्याची गरज नाही आणि ते रात्रीची खोपीत राहायची गरज नाही. रियाक फक्त जाऊन उभ्या करा. माका म्हणता काय गाणी कशी म्हणतात. गो गो ऐक तरी गो गो हो. तुका गाण्याची फरमाईश दे काय आईवर आणि खाली कमेंट कायली स्वरात गा म्हणून. तुम्ही सांगा माऊली मी गाणी म्हटली का माझी झाली असती ती मान्य करते. स्वराच्या बाहेर गेलंय काय गेलंय का काय होतं गेला उगाच येतं आणि काय होतं मी काय ऐकून घेऊ लिव अगदी ना स्वराच्या बाहेर गेली नाही. जोर नाही म्हणून म्हणता वाटाण्याचा गोलदाना रजे उडू नको टना टना रजे उडू नको टना टना. वाटाण्याचा गोलदाना रजे उडू नको टना टना रजे उडू नको टना टना. पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील टना टना तुझं बोंबलशील टना टना. वाटाण्याचा गोलदाना रजे उडू नको टना टना रजे उडू नको टना टना. बदल बाबा मग पैसे घेऊन जावा. हे आजच मी गाणी यांच्या काळे आणि आमच्या गवळे वाटतात. हडे जाऊ आम्ही. ते तुमच्या सगळ्या फरमाईशी पुरे करताला मागा माझी बारी तरी करू आधी. आदरणीय श्री संतोषजी गुरु आणि संतोषजी राऊळ आणि प्रसाद गुरु यांच्यासाठी 2 शब्द लिहिले आहेत. त्यांचा आधी घेण्याचा प्रयत्न करते. खालसून येलो असतो ना बोल अक्षय परत ना बक्षीस हडासून दाडीसून पाठसून. ना बंगला ना गाडी ना सत्ता पाहिजे. ना बंगला ना गाडी ना सत्ता पाहिजे. संतोष दादांसारखा कार्यकर्ता पाहिजे. संतोष दादांसारखा कार्यकर्ता पाहिजे. संतोष दादांसारखा कार्यकर्ता पाहिजे.
जाऊ दे. हो मॅडम पेंडुरगावचे भजाचे व्यापारी साई गावडे यांच्याकडून हे बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करा. करते. आता काळी मांडा लावा, काळी मांडा. होईल कोरोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून. लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून. काळी मैना दिसते सरळ, होईल कोरोना जाशील मरून. काळी मैना दिसते सरळ, होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून. लोक तुला टाकत्याल पुरून, घे ग प्रेम करून. बस झालं. हे कधी कधीचा काय 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 काढते त्यांचं काय नेम नाही. बरेच पॉइंट मांडले. मी सुरुवाती काय म्हटलेलं आहे बुवा की कोकिळा ही मुक्त असतात त्याच्यामुळे ती तिची बोली बोलता गो, आणि पोपट ह्यो पिंजऱ्यात असता म्हणून दुसऱ्याची बोली बोलता. हिने काय केलं नो खरं सांगा. शेवटी माझ्या आवाज काढण्याच्या पलीकडे तू केलंस काय तर बोल ना. हो, माका एक शब्द बोलायची तुझी मुळात हिंमत झाली नाही सुरुवाती. एक काम करूया, आपण या ढापूया आणि खाली जाऊन ते बसाय त्यांच्यात. खाली ती लेडीज मंडे बसल्या, खाली जाऊन बसाय. अरे बारी होतली, आमची काय गरजच नाही. हो आहे. तर तू माझा आवाज काढण्याशिवाय केलं का. परत तुका स्वतः कमेंट येतं स्वरात गा म्हणून, त्याच्याकडे लक्ष दे. स्वरात तू आवाज लावशील, माका सांगू नको. आणि माका सगळ्यांनी बोल, माझी तब्येत जरी बरी नसली तरी मी इलोय ना, करतोय ना. तू कसली मोठेपणा सांगतो. तर बरेच काय काय मुद्दे मांडल्यात, त्या काय काय फराफरा टरा काय केल्यात त्या केल्यात. बुवा आपला बोलणं सांगून जातं की आपले संस्कार काय आहेत, आणि वागणं सांगून जातं की आपल्या ज्ञान कितपत आहे. तर तू नको ते फालतूगिरी करते ती पण कर. कला नको ते जोक मारून कसले पैसे कमवतील. पैसे द्यावा, पैसे द्यावा, द्यावा आडे जाऊन पैसे. मजाराचा घेणंच करू केला आता. पैसा फेक तमाशा दे. किती लिहतल डायरी भरात ती. तुमच्यासाठी एक गाणं घेण्याचा प्रयत्न करते, तुम्हा सर्वांसाठी. कारण कसं बघा, तुमच्यासाठी गाणं घेते. बुवा होय ना, या मित्रमंडळ जाम भारी दिसतात. कसले असत बघ एकदम. तुका कोण आवडता. हडे हडे बघ, हडे बघ, हडे बघ. कोण आवडता, कोण आवडता. त्याका 10 आवडते तो, पण करूच काय. किती लिहिलेलं. तर कसं असता, तुमची मैत्रीसाठी एक गाणं घेते बघा. कारण मित्र, दोस्त आणि सखा यामध्ये फरक असता. मित्र तो जो आपल्या बाजारात भेटलो तर आपण त्याच्यासोबत तासन तास गप्पा मारू शकतो, त्याच्यासोबत
आपण क्रिकेट खेळतो म्हणजे मजा करतो तो म्हणजे मित्र. दोस्त कोण? जो एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली तर ती त्या दोस्ताला सांगण्याशिवाय आपल्याला थारत नाही, तो म्हणजे दोस्त. आणि सखा कोण? तर आपल्याला बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद व्यक्त करण्यासाठी हसण्याची गरज नसते आणि दुःख व्यक्त करण्यासाठी रडण्याची गरज नसते, तो म्हणजे आपला सखा. तुमची सर्वांची मैत्री ही अशी शेवटपर्यंत टिकून राहू दे हीच त्या आईच्या चरणी प्रार्थना करते. कारण या कलियुगात जीवाला जीव देणारे मित्र भेटायला ना खरंच पुण्य लागतं. आणि ज्या तुमच्याकडे असा खरोखर त्या पूर्ण मित्रमंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या. एका पण मी कायम सांगितलं की रियाचं उलटा करा यारी, आपली यारी जपून बारी करूया, वाकड्यात जाऊ नको लोण. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, तुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने जो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. मेरे दिल की दुआ है कभी दूर तू न जाए, मेरे दिल की दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. तर आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दोन शब्द घेण्याचा प्रयत्न करते. कापल्या जरी आमच्या नसा तरी रक्त निघेल भगव्या रंगाचं, कापल्या जरी आमच्या नसा तरी रक्त निघेल भगव्या रंगाचं, आणि फाळली जरी आमची छाती तरी चित्र दिसेल छत्रपतींचं छत्रपतींचं छत्रपतींचं. महाराजांच्या झेंड्याचा रंग कोणता हो? तर भगवा. भगवा. आपण जे अष्टगंध लावतोय त्याचा रंग कोणता आहे? तर भगवा. आपण म्हणतोय की आपल्या रक्तात भगवा आहे, आपल्या महाराजांचं रक्त भगवा आहे. मग भगवा म्हणजे काय हो? तर रंगसंगती असं सांगते की भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित या तिन्ही शब्दांचा अर्थ होतोय तर भगवा. भगवा प्रभू श्री रामांचा, भगवा माझ्या धारकऱ्यांचा, माझ्या वारकऱ्यांचा, भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा. आपण आपल्याला छत्रपतींचे मावळे समजतो, पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्तेखानाची लाल महालात बोटे छाटली ना, तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण धावत धावत शाहिस्तेखानाकडे आली आणि त्याला सांगते की तुझी भाची कुठे सापडत नाहीये. त्याच्यावर शाहिस्तेखानाने सांगितलं की इथेच कुठेतरी हरवली असेल, तिला नीट उडक. तेव्हा तिच्या बहिणीने सांगितलं की नाही, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तिला पळवली असावी. त्यावर त्या शाहिस्तेखानाने त्याच्या बहिणीला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काहीही करू शकतात, पण कुठच्या आया बहिणीला हात लावू शकत नाही. हे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य. आणि तो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी त्या औरंगजेबाला कळाली, तेव्हा तो औरंगजेब त्या खुदाकडे हात ठेवून म्हणतोय की हे खुदा, माँ बहनों का
का रक्षा करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा तुम्हारे पास आ रहा है, अपने जन्नत के दरवाजे खुले रखना. ही आहे आपल्या राजाची पुण्याई. आणि आपण जर स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणत असलो तर त्यांचे विचार कुठेतरी आचरणात आणा, तर आपल्या जगण्याची कुठेतरी सार्थक होईल. एक महाराजांचा पोवाडा सादर करण्याचा प्रयत्न करते. संपूर्ण मंडळातर्फे तुम्हाला हाय हॅलो. प्रतापगडच्या पायथ्याशी खाण,
गाणं घेते बघा. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, हिऱ्याची अंगठी ऋतून बसली. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, सोडा की माझं बोट, राया सोडा की माझं बोट. अहो शेट दिसाण झाली या भेट, अहो शेट दिसाण झाली या भेट, अहो शेट दिसाण झाली या भेट. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, सोडा की माझं बोट, राया सोडा की माझं बोट. अहो शेट दिसाण झाली या भेट, अहो शेट दिसाण झाली या भेट. बस एक फक्त मगाशी छोटंसं माझं किस्सं राहिलेलं का सांगते. तुझ्या एक प्रेमाचं गाणं घेतंय आणि गजरात आवडतंय लवकर, ते थांबतले शेवटता गज बरा. त्यांनी तुला 100 दिलेली आहेत, ते फेडल्याशिवाय तुझं आवचत नाही ते. त्याच्यामुळे तू काही एक काळजी करू नको. काय नको राहा दे बरं. हेंका ओरडता तुम्ही, हे फोनवर बोलतो तुमका वाडवडता क्या ना मोठा. ह्याचा काय कॉलेज कुमारी होतो बघलेले म्हणता. त्या पोरग्याने का विचारता, रिया पिलू बाई. रिया तुझं माझ्यावर प्रेम तर आहे ना ग. होय होय. त्याच्यावर रिया सांगता हो म्हणता, बाबू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्यासाठी काय चंद्र सूर्य तारे काय ते सगळे एकत्र करू शकतोय, तुझ्यासाठी जीव देईन, कोणाचं जीव घेईन. म्हणजे त्या बाबू चढव, म्हणजे जेवढा चढव गावात तेवढा चढवलं. आणि त्या बाबूसाठी एक गाणं घेता काय तर, और इस दिल में क्या रखा है, और इस दिल में क्या रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है, तेरा ही दर्द छुपा रखा है. चीर के देखो दिल मेरा तो, चीर के देखो दिल मेरा तो, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है. त्या बाबू सोना बाबूसाठी गाणं घेतात की और इस दिल में क्या रखा है. म्हणजे तो एकदम फुलारलो जो पोरगो. आणि यांची शेवटी बोलणी लग्नात आगत गेली, कोर्टाचा पहिला पाऊल चढली. आणि ह्या त्या पोराक विचारता म्हणता, मी तुझ्यासोबत लग्न करूक तयार आहे, पण तुझ्या अकाउंट मध्ये बॅलन्स किती आहे. शेवटी झाला गोल, शेवटी पिरांविषयी पैशात. तर तो पोरगो म्हणता की माझ्या अकाउंट मध्ये जास्त काय बॅलन्स नाही, पण हा जो माझा चुलतो तो लखपती, आणि त्याका कोण पोर्टर नसल्यामुळे त्याची सगळी संपत्ती माकाच गावतली. ह्या ऐकल्याबरोबर ह्या थांबता, तो पुढची पायरी चढता, ह्याका हात देता तर ह्या बघता तर खय त्या चुलत्याच्या गळ्यात. ही आजकालची परिस्थिती बघलात ना. पैशासाठी कसा हाप आपल्याला सुरुवातीत मोये मोये तर पोराचा झाला. बोल आले एक फेमस गाणं आहे ना मग. तर पोराचं तसं झालं असतं. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं.
कशावरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे एवढा बाप्पाच्या जीवावर नाही तर स्वतःच्या हिमतीर कमवा. बुलेट शिवाय गाडी वापरायची नाही आणि आयफोन शिवाय मोबाईल वापरायचो नाही. नाहीतर असली कसली तरी गळ्यात पडली तर करमाल मेलास. हा आता झापूक झपूक करताला आणि तुम्ही राहुलात त्याच्यात झापूक झपूक करून पाठवून त्याच्यात. गजर घेते मग माहिती खूप वेळ झालो. नाही ठीक आहे संपवतो. रामनामाचा रामनामाचा झेंडा त्रिभुवनात रोया. रामनामाचा झेंडा त्रिभुवनात रोया. टाळ मृदुंग जय घोष करूया हरिनामाचा. चला बोलूया रामनामाचा झेंडा त्रिभुवनात रोया. रामनामाचा अगाध महिमा हरिचंद्राला कळला. रामनामाचा अगाध महिमा हरिचंद्राला कळला. स्वप्नामध्ये दान दिले मग आपला शब्द पाळला. सर्व ऋषी जेव्हा या संपूर्ण सृष्टीमधील सत्यवान व्यक्ती कोण, सत्यवादी व्यक्ती कोण याचा जेव्हा शोध घेत होते तेव्हा राजा हरिश्चंद्राचं नाव समोर आलं. म्हणून विश्वामित्र ऋषींनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि ते राजाकडे गेले आणि राजाने जे त्यांना पहिलं वचन दिलेलं की जे तुम्हाला हवं ते तुम्हाला दान म्हणून मी देईन, ते त्या ऋषींनी वचन आठवून दिलं आणि ते राजाकडे मागतात तर काय तर तुझी संपूर्ण संपत्ती ऐश्वर्य राज्य मला हवंय. आणि राजा हरिश्चंद्राने जरासाही विचार न करता आपली संपूर्ण संपत्ती राज्य त्या ऋषीमुनींना देऊन टाकलं. आणि एवढ्या वेळेस भागलं नाही तर त्या ऋषीमुनी अजून काय मागतात तर 1,00,000 सोन्याच्या मुद्रिका त्या राजाकडून मागून घेतल्या. पण आपलं सगळी ऐश्वर्य त्याने पहिलेच दिलेलं असताना आता त्या ऋषीमुनींना सोन्याच्या मुद्रिका द्यायच्या कुठून. म्हणून त्या राजाने स्वतः सकट आपल्या पत्नी आणि मुलाला बाजारामध्ये लिलावाला विकून टाकलं आणि तो स्वतः एका स्मशानभूमीत येणाऱ्या मृत व्यक्तींच्या कुटुंबाकडून अंत्यविधीसाठी पैसे घेण्याचं काम करू लागला. आणि एक दिवस असा उजाडला की त्या राजाच्या मुलाला साप चावून त्या राजाच्या मुलाचा मृत्यू झाला. आणि त्याची राजाची पत्नी जेव्हा स्मशानभूमीमध्ये त्या आपल्या मुलाला अंत्यविधीसाठी घेऊन आली तर त्या अंत्यविधीसाठी पण त्या राजाकडे पैसे नव्हते. पण या परिस्थितीत मध्ये सुद्धा तो राजा आपल्या वचनापासून आपल्या सत्यवचनापासून डळमळला नाही आणि तिथे शांतपणे उभा राहिला. हे सगळं बघून ते ऋषीमुनी त्याच्यावर अत्यंत खुश झाले आणि त्या राजाला त्याची सगळी संपत्ती ऐश्वर्य वापस दिलं आणि त्या मुलाचं जीवनदान पण पुन्हा देऊन टाकलं. म्हणून म्हणते बघा रामनामाचा अगाध महिमा हरिचंद्राला कळला. स्वप्नामध्ये दान दिले आपला शब्द पाळला. सूर्यकुळाचा उद्धार
गजर आता रिया कसा तो फुलताला ताक तुमका बघूचा आपण गजराच्या माध्यमातून एक दोन शब्द देण्याचा प्रयत्न करते आणि संपवते. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी 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 भवसागर हार पार कराया भवसागर हार पार कराया नामों की से न्यावे हरि नामों की से न्यावे भजनी तवया गावे हरि नामों की से न्यावे भजनी तवया गावे हरि नामों की से न्यावे भजनी तवया गावे. श्री नारायण श्री नारायण श्री हरि हरि नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरि हरि नाम संकीर्तन साधन पे सोपे नाम संकीर्तन साधन पे सोपे जडतील पापे जन्मांतरीची जडतील पापे जन्मांतरीची भवसागर हा पार कराया भवसागर हा पार कराया नाममुखी से गावे हरि नाममुखी से गावे भजनी तवया गावे हरि नाममुखी से गावे भजनी तवया गावे हरि नाममुखी से गावे भजनी तवया गावे. प्रयत्न केला आता येता येता बसवलेलं फक्त गजराचं शेवटचं कडव देते फक्त. नंतर आपल्याला मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय. जन्माला आलो म्हणजे त्याचं काहीतरी सार्थक होणं गरजेचं आहे. म्हणून एखाद्याचं चांगलं करता आलं नाही नको करा पण एखाद्याचं वाईट तरी चिंतू नका. त्या पहिला होता की या जन्मात करा आणि पुढच्या जन्मात करा पण या कलियुगा बुवा हयच करूचा आणि हयच फेडूचा किंबहुना आज आम्ही हे बारी करतो उद्या आमच्या दोघांच्या पेपरात फोटो येऊ शकता मग तुम्हीच अरे काल तर हाडे बारी करून गेली आज कशी गेली कारण या कलियुगा त्यामुळे बुवा कर्म चांगली त्या कर्मानच मेला स्वतःच्याच त्या कसली कर्म करी करतेला त्या भडाकला माझं खूप वेळ झालं मला माहिती आहे पण जरा लक्ष दे ना आधीच बऱ्याच महिन्याने गावलं. तर प्रभू श्री रामांचे वडील राजा दशरथ हे जेव्हा मरणाच्या उंबरठ्यावर होते तेव्हा त्याने जोराने किंचाई मारली का तर भर तारुण्यपणात त्यांच्या हातून जो श्रावण बाळाला बाण लागलेला आणि त्या श्रावण बाळाचं किंचाण आणि आपला पुत्र सोडून गेला यामुळे त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी केलेली हळहळ एवढंच नव्हे तर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी जो राजा दशरथ राजाला शाप दिलेला की तू ही पुत्र वियोगाने मरशील म्हणून प्रभू श्रीराम हे वनवासामध्ये असताना येथे दशरथ राजाचा मृत्यू झाला. त्यामुळे या सगळ्या कर्माच्या ह्याच्यातून मोठे मोठे म्हणजे देव देवता सुद्धा सुटलेले आहेत. मग आपण काय माणूस असो त्याच्यामुळे व कर्म चांगले ठेवावी. आदरणीय श्री निलेशजी तुळसकर भाजीचे व्यापारी यांच्याकडून एक बंद पाकिट स्वरूपात बक्षीस आलाय. खरंच माऊली तुमचे आभार मानते. त्यांचा